बालेकिल्ला चढून येताच जिजाऊ संभाजीराजे नेताजी थेट राजांच्या महलाकडे चालले. राजांना वर्दी पोच झाली होती. जिजाऊंच्या साठी राजे मनातले सगळे कड सल विसरून महलाच्या दारापर्यंत सामोरे आले होते. आपले महाराज साहेब नजरेत येताच टाच भरलेल्या जनावरासारखे संभाजीराजे धावत सुटले आणि क्षणात त्यांच्या हाताचा वेढा राजांच्या कमरेभोवती पडला. राजांना काहीच बोलवत नव्हते. त्यांच्या हाताची सडक बोटे संभाजीराजांच्या पाठीवरून फिरू लागली. एकदम राजांच्यापासून थोडेसे दूर होत संभाजीराजांनी त्यांच्या पायीच्या बाकदार मोजड्यांवर नजर ठेवली. आपल्या गळ्यातील 64 कवड्यांची माळ टोप चुकवीत उतरून ओंजळीत घेतली आणि ओंजळवर उचलून ते म्हणाले, महाराज साहेब, आम्ही कमी बोललो, जरुरी तेव्हाच बोललो. राजांनी त्यांच्या ओंजळीतील माळ उचलून ती आपल्या गळ्यात घातली. राजांचा उरतान कुठच्या कुठं निघून गेला. संभाजीराजांनी त्यांच्या पायावर डोके टेकले. आईचं दर्शन करून या. देवमहालाच्या रोखाने हात करीत राजे म्हणाले. जिजाऊ साहेब आणि संभाजीराजे गडाच्या देवमहालाच्या रोखाने चालू लागले. गडाच्या हर कारखान्यातील माणसे काहीतरी लटके निमित्त काढून तेथवर येत होती. संभाजीराजांना डोळाभर बघून मुजरा करीत होती. राणीवशाचे महाल जवळ आले. पुतळाबाईच्या महालाच्या रोखाने धाराऊ पुढे आली. जिजाऊंना बघून क्षणभर ती घोटाळली, पण निर्धाराने पुढे होत संभाजीराजांच्या पुढ्यात आली. तिने काळसर रंगाची काहीतरी वस्तू संभाजीराजांच्या टोपापासून पायापर्यंत 3 वेळा उतरली. तिला बघताच हसून संभाजीराजांनी तिच्या पायांना हात लावून नमस्कार केला. धाराऊ लगबगीने भिंतीच्या कडेकडेला होत दिसेनाशी झाली. संभाजीराजे देवमहालात आले. जगदंबेसमोर त्यांनी आपले डोके टेकले. त्यावेळी इकडे धाराऊने आपल्या गोंदल्या हाताने पाय बांधलेले काळे कोंबडे काहीतरी पुटपुटत तटावर फेकून दिले. भिरभिरले कोंबडे कसे तरी केकाटले. धाराऊने आपल्या हाताची बोटे तटाच्या दगडावर रुतवून काटकन मोडली. डावा पाय दाणकन भुईवर आपटला. संभाजीराजांनी पुढे होत वाफ्यातील अष्टधान्याचे कोंब भरल्या मुठीने उपटून काढले. त्यांच्या मुळ्या धरून आलेली माती झटकून टाकली. समृद्धीचे शिवलक्षण असलेले ते रसवंत कोंब त्यांनी आपल्या मस्तकीच्या टोपात खुपसले. भोसले कोळीच्या रक्तरशीत कोंबाच्या मस्तकी ते अष्टधान्याचे कोंब शोभून दिसू लागले. जगदंबेसमोर एका हारीत पुजलेल्या हात्यारावरील आपली म्यानबंद जमदाड संभाजीराजांनी वाकून उचलली. भगवे म्यान क्षणभर कपाळाला लावले. मुठीचा परजात हात चढवून त्या जमदाडीचे पाते सरकन बाहेर खेचले. हात्याऱ्याची झगझगीत शिकल डोळ्यात भरून घेतली आणि पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊ साहेबांना एकदा नजर दिली. जिजाऊ नुसत्याच प्रसन्न हसल्या. आपोआप त्यांच्या उजव्या हातीचे हत्यार डाव्या हाती गेले. मान नागफण्यासारखी ताठ झाली. आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांनी क्षणात हत्याराच्या लखलखीत धारेवर सरकन ओढला. अंगठ्यावर रक्ताचे कोंब तरारत उठले होते. रक्तमंडित आपला राजक अंगठा संभाजीराजांनी जगदंबेच्या चरणाजवळ नेला. जगदंबेच्या पायाखाली रगडल्या जाणाऱ्या महिषासुराच्या मस्तकावर संभाजीराजाच्या उष्ण रक्ताचे 2 थेंब स्थिरावले. नवरात्र पुजलेले आपले हत्यार त्यांनी पाजून घेतले. मग हाताच्या अंगठ्यावरच्या रक्ताचा भंडारा करून संभाजीराजांनी त्याने कपाळावरच्या शिवगंधाचा मळवट भरून घेतला. हातातील पाते म्यानबंद करून जमदाडीचे भगवे फासबंद कमरेला आवळून घेतले. त्या रुद्रमंगल क्षात्र रूपाकडे बघताच जिजाऊंचे नेत्र अभिमानाने उजळून निघाले. चला, संभाजीराजांच्या पाठीवर हात ठेवून जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. गडाच्या दसरा चौकाकडे संभाजीराजे चालले. आज विजयादशमी होती. दसरा चौकात मांडलेल्या आपट्याच्या डहाळ्याभोवतीचा सोन आखाडा
खाशा स्वारीने आपल्या हत्याराने फोडायचा होता. तो पिढ्यानपिढ्याचा चालत असलेला रिवाज होता. दिवस सणाचा होता आणि सण मानाचा होता. आजवर खुद्द राजेच दसऱ्याचा सोनआखाडा आपल्या खाशा हाताने फोडत आले होते. पण या दसऱ्याला आपल्या सगळ्या सोनेरी स्वप्नांची हिरवकंच निबर पाने झालेली आहेत असे राजांना खोलवर जाणवत होते. त्यांनीच मग संभाजीराजांना आखाडा फोडण्याची आज्ञा दिली होती. किरणांचे सोने उधळीत दिवस कलाटणीला आला होता. संभाजीराजे आणि जिजाऊसाहेब राजांच्या महाली आले. मासाहेबांना महालात प्रवेशताना बघून राजांच्यासह साऱ्यांनी मुजरे रुजू केले. राजांचा चेहरा शांत होता, पण नजर दुखरी होती. ती बघता जिजाऊ काळजात कुठेतरी खोलवर गलबलल्या. समोर उभे असलेले जबानबंद राजे पानांची लोट झालेल्या आपट्याच्या झाडासारखे दिसत होते. बाळराजे आलेत तुमच्या दर्शनासाठी, स्वतःला सावरीत जिजाऊ धीमेपणाने म्हणाल्या. त्या नेहमीच अशा बोलत आल्या होत्या, वनवा असला तरी ओठात मधुर गारवा ठेवत. संभाजीराजांच्या डोळ्यात खोल बघत त्यांचा ठाव घेण्यासाठी राजांनी घोगरट सादत विचारले, सारा रिवाज नीट ध्यानी घेतलात? जी संभाजीराजांच्या टोपावरचा कोंबतुरा डुलला. कसा फोडाल आखाडा? संभाजीराजांच्या डोळ्यातले रंग पालटू लागले. समोर माणसांनी भरलेला दसरा चौक त्यांना दिसू लागला. त्यांची जबान लोहार मेटावर पाठीवर घन खाणारे तेगीचे लाल पाते लखलखीत ठिणग्या फेकते तशी ठिणग्या उठवू लागली. नजर आपल्या आबासाहेबांच्या बाकदार धारी नाकाच्या शेंड्यावर ठेवून संभाजीराजे म्हणाले, संजीवनी माचीवर दसरा चौकात चिवाट्यांचा आखबंद चौक मांडलेला आहे. त्या चौखाड्यात सोन्याच्या डहाळ्या आहेत. माचीच्या शिवेवर आपट्याचं झाड आहे. त्याच्या बुंध्याजवळ नवरात्रात पूजलेली घोंगड्यात बांधलेली हत्यारं आहेत. माचीचे तट सरनौबत ती हत्यारं दसरा चौकात आणतील, आमच्या समोर पेश करतील. आम्ही त्या घोंगड्यास हाताचा दस्तुरी स्पर्श करू. हत्याराचं घोंगडं चौकातील डहाळ्यावर ठेवण्यात आलं की सरनौबत मानकरी म्हणून आम्हास चौक फोडण्याची अर्जी करतील. आम्ही आखाड्याजवळ जाऊ, बेलगंध वाहून आखाड्याची पूजा बांधू. आमच्या जमदाडीचं पाते म्यानखेच करू. ते कपाळी लावून आई भवानीचं नाव घेऊन हत्याराच्या एका वारात चिवाट्याचा चौक चित करू. हत्याराचं पातं मागं न घेता तसंच सामने चालवून चौकातल्या सोन्याच्या डहाळ्यांना भिडवू. सोनं उष्ट करू. मग सारा गड लोक आखाड्यावर तुटून पडेल. सोनं लूट होईल. हे सांगत असताना संभाजीराजांची उजळलेली चर्चा पाहून राजांच्या छातीवरचा जामा अभिमानाने काखेजवळ दाटून आला. राजांनी जिजाऊंच्या कडे बघितले. मासाहेबांनीच आपल्या बाळराजांना रिवाजाचा हा बयाजवार करिना समजून दिला होता. आखाडा फोडणाऱ्या आसामीत ज्यांच्या हाती पूजलेल्या हत्यारातील हत्यार मिळेल त्यांची नावनिशी वाजपूज करा. त्यांना मानाची कडी मोहरा बहाल करा. या राजाने शेवटचा महत्त्वाचा रिवाज संभाजीराजांच्या कानी घातला. राजांची पायधूळ व आशीर्वाद घेऊन संभाजीराजे महालातून बाहेर पडले. जरी नक्षीचे जाकीट घातलेला एक पठाणी हेजेब 2 हशमांना संगतीला घेऊन पाली दरवाजाने गड चढून आला होता. संजीवनी माचीवरच्या दसऱ्याच्या गलगलाटाकडे नफरतीने बघत राजांच्यासाठी आणलेला खलिता त्याने बाले किल्ल्यावर रवाना केला होता. बाळाजी चिटणीसांनी तो खलिता स्वीकारून राजांच्या समोर दस्तुरी स्पर्शासाठी अदबीने धरला. राजांनी त्याला स्पर्श करून खलिता वाचण्याची आज्ञा केली. बाळाजी खलिता वाचू लागले. तुम्हास जाहीर करण्यास संतोष वाटतो की आम्ही अर्जी केल्याप्रमाणे तुमच्या वफादाराचा बादशहा सलामतनी स्वीकार केला आहे. इतकेच नाही तर हप्तहजारी मनसब 2 लाख रुपये बक्षीस आणि निशाण नौबत घेण्याची परवानगी तुमचे फर्जंद संभाजीराजे यांना देण्याचा हुकूम
बादशाह सलामतनी राजमंद होऊन सोडला आहे. सबब हे पत्र पावताच फर्जंद संभाजीराजांना इकडे ताबडतोब पाठवून द्यावे, म्हणजे हुकमाप्रमाणे त्यांना या चीजवस्तू बक्ष करण्यात येतील. बाळाजींनी वाचून पुरे केले. बाळाजींनी वाचन पुरे केले. पुरंदरवरून दिलेर खान पठाणाने ते पत्र पाठवले होते. दसऱ्याचा मुहूर्त धरून त्याने आपला खास हेजब राजांच्याकडे पाठविला होता. संभाजीराजांना मोघली मनसब दिल्याचे शाही फर्मान औरंगजेबाने दिल्लीहून जातीनिशी सांडणी स्वाराकडून पाठवले होते.